माझ्या सासूबाईंनी सांगितलेले नियम जरी माझ्यासाठी खूप अनएक्सेप्टेड होते तरी ते माझ्या घरच्यांसाठी नॉर्मल होते. वेलकम बॅक टू पार्ट 3 ऑफ आमचं अरेंज मॅरेज कसं झालं. तर त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांच्या घरी ड्रेस घालायला अलाउड नाही आणि सेकंड गोष्ट म्हणजे लग्नानंतर काही दिवस तुला आमच्यासोबत घरी राहावं लागेल. ह्या दोन्ही गोष्टी मला जरी मान्य नसल्या तरी माझ्या घरच्यांना ह्या गोष्टींवर काहीही इश्यू नव्हता. कारण त्यांना मुलगाही आवडला होता आणि बाकीच्या सगळ्याही गोष्टी आवडल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांच्याकडून तर 99% लग्न जमल्यासारखंच होतं. पण राहिला प्रश्न होता तो म्हणजे माझा हो म्हणण्याचा. आणि झालं असं होतं ना की जेव्हा हे मला बघायला आले ना तेव्हा आम्हाला बोलण्यासाठी थोडा वेळ दिला होता. पण काय बोलायचं हे मी ठरवलंच नव्हतं आणि यांना नीट बघितलं सुद्धा नाही. त्याच्यामुळे मी घरच्यांना परत एक रिक्वेस्ट केली की मला परत एकदा मुलाशी बोलायचं आणि पुन्हा एकदा भेटायचं आहे. तर फायनली घरच्यांनी ऐकलं आणि एक दिवस ठरला आणि आम्ही भेटायचं ठरवलं. आणि मी जातानाच ना पूर्ण तयारी केली होती की गेल्यानंतर काय विचारायचं सगळं म्हणजे प्रिपरेशन करून गेले होते. आणि नंतर जेव्हा प्रत्यक्षात भेटलो ना तेव्हा एका मिनिटात माझी पूर्ण मेमरी ना अशी ब्लँक झाली होती. म्हणजे मी पूर्ण विसरून. आणि आम्ही जेव्हा भेटलो आणि बोललो ना त्याच्यानंतरच्या पुढच्या 5 मिनिटामध्ये माझं आन्सर हो म्हणून रेडी होतं. तर मी असं 5 मिनिटात कसा डिसिजन घेतला होता माझ्या लाईफचा ना हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगते. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. फॉलो मी.